नमस्कार मंडळी, मी प्रमोदवती, मी ट्रॉम्बेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज शिर्डीला चाललेलो आहे. त्याच्या अगोदर गावदेवी मातेचं दर्शन नाही घेतलं तर कसं चालणार मित्रांनो. मातेचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आम्ही मित्रांनो. बघू शकता तुम्ही, गावदेवी मातेचं दर्शन घेऊन आमचा पुढचा प्रवास सुखरूप जावं मावले, हीच विनंती आहे तुम्हाला. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. शिर्डी त्र्यंबकेश्वरला आम्ही जाणार आहेत, तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो. बाय. तुला पालकित मिरवेला खांद्यावर घेईल तुला पालकित मिरवेला, तुला खांद्यावर घेईल तुला पालकित मिरवेला. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल. हे त्या पांडवांचा पुन्हा एकदा होईल परिवारांना हार्दिक स्वागत. पायी चालत नेला या सदा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेलं या सदा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेला या सदा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेलं या सदा सबुरीवाल्यानं. साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहाना, साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहाना. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल. ये मिल गया, ये मिल गया. ओम जय जगदीश जय रे स्वामी जय जगदीश रे भक्त जनो गे संगत दास जनो गे संगत तन में दूर करे. ओम जय
दुख दिन के मन का तुकाराम बाजी घर आवे तुकाराम बाजी घर आवे तंत्र में जन का ओंकार जगदीश रे माता पिता तुम मेरे साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल वाट अशी वळणाची आल्या पायाला ते पोर वाटे असे ती वळणाची आल्या पायाला ते पोर वाट अशी वळणाची आल्या पायाला ते पोर वाटे असे ती वळणाची आल्या पायाला ते पोर तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल कुठली आहे वाडा कुडी कोकणी परिसर कुठली परिसर का कल्याणचं पहिलंच वर्ष आहे कल्याणचं वाडा पालघर जिल्ह्यामध्ये हां हां कल्याणच्या जवळच आहे ते भिवंडीच्या इथे वाडा येतो ना बरोबर भिवंडीपासून अलीकडे 30 किलोमीटर. मी ट्रॉम्बेचा माझं यूट्यूब चॅनल आहे अच्छा ओके. आमचं माझ्या पहिलंच वर्ष आहे. साधारणतः आमच्या पालखीमध्ये पदयात्रेसाठी 20 लोक चालायला होते आणि 10 लोक सेवेकरी होते. 12 तारखेला पालखी निघाली. 12 ते 18 पदयात्रा आमची चालू झालेली. खूप सगळं साई असतात. पहिलं वर्ष खूप 20 माणसं भरपूर झाली तुमचं तर हळूहळू वाढत जातील बंद करू नका आम्हाला वाढवायचेच नाही. आम्हाला क्वालिटीमध्ये म्हणजे पसार जास्त करायचा नाही. हां म्हणजे बाबा नाही कोणाची इच्छा असेल सोबतीने यायची आणि आमच्या पालखीसोबत एक खर्डीपासून एक सोन आमच्यासोबत आम्ही कुत्रा आलेला तो शिडीपर्यंत आलेला आहे. शेवटीपर्यंत आले ओके ओके धन्यवाद. बघा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये वाडा एक गाव आहे त्या गावामधून आलेले आहे ते पायी पायी बाबा यांची मनोकामना पूर्ण करतील. आप किधर से आए पालकी लेके? मुंबई वर्ली वर्ली से आए. वर्ली में किधर? वर्ली दूध टेरी. दूध डेयरी के इधर से. मैं ट्रॉम्बे में रहता हूँ कोलीवाड़ा ट्रॉम्बे कोलीवाड़ा. बॉम्बे कोलीवाड़ा में. हाँ मेरा यूट्यूब चैनल है. क्या नाम है चैनल का? पालकी निकाला 2002 में. आज 25 साल हो गया. 25 साल है हमारा. हाँ और हम लोग हर साल जाते हैं पालकी. थोड़ा प्रॉब्लम जो होता है मैं हर साल जाते हैं. बाबा का प्यार बाबा का ये सब कुछ से हम लोग दर्शन जाते हैं. बाकी हमारा अध्यक्ष बताएगा आपको. कितने कभी से स्टार्ट किया आपने? हम लोग 2000 से स्टार्ट किए पालकी. हम लोग 70 जन थे. 100 से फिर थोड़ा अभी कम हो गए हाँ लेकिन हर साल आते हैं हम लोग. हम लोग हार नहीं मानते फिलहाल. कोई भी हम लोग हर साल हम लोग शिरडी आते हैं और हम लोग को अच्छा लगता है हर साल शिरडी आना बाबा के पास आना. ये कितना दिन लगता है आने के हम लिए? लोग को 7 दिन टोटल लगता है. 8 दिन लगते हैं. हो गए. कितना दिन हो गया? कितना दिन से आ रहे चल के मतलब? हम 10 तारीख से चल के आ रहे हैं. 10 तारीख से पदयात्रा स्टार्ट बाबा किया. के लिए. 10 तारीख से स्टार्ट किया. 10 तारीख से जितने भी कठिनाई का परिस्थिति हम लोग जितना भी तकलीफ हुआ हम सबका सामना करके यहाँ बाबा का दर्शन के लिए फाइनली आ गए हम लोग. हमारा पालकी में जो भी प्रॉब्लम होता है सब बाबा हर लेते हैं. हमारे साथ बाबा रहते हैं. हम कहीं भी जाते हैं तो हमारे साथ बाबा का एक आशीर्वाद रहता है हमारे साथ. हमको कुछ तकलीफ नहीं होता है. बाबा की कृपा है. हम इतने साल आए जब से हमारा पालकी एकदम बाबा की कृपा से अच्छा चल रहा है और अच्छा है. सब बंदे भी एकदम फिट है.
बाबा की मेहरबानी, बाबा के दर्शन के लिए हम सब बेताब हैं यहाँ। हम इतना तकलीफ से धूप ठंडी चाव सब बर्दाश्त करके आए हैं। बाबा के शिरडी वाले शाही बाबा के दर्शन लेना चाहते हैं, हमारा मकसद वही है। बस बाबा का प्यार आशीर्वाद हमारे साथ रहे, ऐसे ही हमारा पालकी चलता ही रहे सदियों सदी। अभी हम हमारे बड़े पूर्वज पालकी निकलते थे, आज हम आने वाले समय में हम पूर्वज बनेंगे तो हम हमारे आने वाले बच्चे को हमारे बच्चों को, जैसे हमारे लड़कों हो गए, आज ये चला रहे हैं, आज ये सीनियर सिटीजन है हमारे लिए, तो आज ये चला रहे, कल हम सीनियर सिटीजन होंगे तो हम चलाएंगे। हो सकता है बाबा की मेहरबानी ऐसी हो कि हमारा पालकी कभी बंद ना हो, सदियों सदी चलते रहे, बाबा के नाम जपते रहे, बस बाबा का आशीर्वाद हमारे मंडल में बना रहे। यही हमारा निवेदन है शिरडी वाले साईं बाबा से कि बाबा कोई भी तकलीफ आए हमारे लिए तो आप हमारे गाँव में खड़ा रहे, हमारे ओम साई अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम जय साईं, जय साईं, जय साईं, ओम जय साईं, जय साईं, ओम साईं बाबा हेलो, बाबा हेलो, ओम साईं। बघितलं असेल मित्रांनो, आपल्या वर्लीवरनं आलेले आहेत पदयात्रा, त्यांना 8 दिवस लागलेले आहेत, पायी आलेले आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही। बाबा यांच्या मनोकामना पूर्ण कर हीच इच्छा आहे। चला धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। याला ते पोर वाट असे ती वळणाची आले पायाला ते पोर, वाट अशी दिवाळनाची आल्या पायाला ते पोर, वाट असे ती वळणाची आले पायाला ते पोर, तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड, तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड। साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल। माझी बापाणी आई तुझं विठ्ठल रखुमाई, माझी बाप आणि आई तुझं विठ्ठल रखुमाई, माझी बापाणी आई तुझं विठ्ठल रखुमाई, माझी बाप आणि आई तुझं विठ्ठल रखुमाई, तुझ्या शिर्डी नगरीत मी पंढरी पायीना, तुझ्या शिर्डी नगरीत मी पंढरी पायीना, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला तुला खांद्यावर घेईल, तुला पालखीत मिरवील, तुला खांद्यावर घेईल, तुला पालखीत मिरवील, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल। हे पांडवांचा पुन्हा एकदा मोहित परिवारांना हार्दिक स्वागत। पायी चालत नेला या सदा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेलं या सदा सबुरीवाल्यानं,
पायी चालत नेला या सदा सबुरीवाल्यानं पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्यानं साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल 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 वाट अशी वळणाची आल्या पायाला ते पोर वाट असे ती बलनाची आल्या पायाला ते पोर वाट अशी वळणाची आल्या पायाला ते पोर वाट असे ती बलनाची आल्या पायाला ते पोर तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल 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 नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैची, मी ट्रॉम्बेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे शिर्डीमध्ये साईबाबाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे मित्रांनो. शिर्डीमध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे ब्लॉग काढायला मित्रांनो. हे व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तसेच नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. बघू शकता तेव्हा इथून दर्शनाची लाईन स्टार्ट होते 7 नंबर गेटमध्ये. आता आम्ही चाललो नाश्ता करायला मित्रांनो. भूक लागलेली आहे. आमचं दर्शन करून झालेलं आहे. आता दर्शनाच्या लाईनीत खूप गर्दी होती मित्रांनो. 4 तास झाले, 7 ते 11 वाजेपर्यंत आलेलो आम्ही नाश्ता करायला. चला मग भेटूयात. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. व्हिडिओमध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिर्डीमध्ये खंडोबाचं जागृत देवस्थान आहे. त्याला आता हे दर्शन घेऊया आपण आतमध्ये जाऊन. मस्त दर्शन झालेलं आहे खंडोबाचं. एलकोड एलकोड जय मल्हार सदानंदाचा एलकोड आई भवानीचा उदो उदो. कुठं आलं तुम्ही भाई? वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्हा. पालखी घेऊन आला. पालखी किती दिवस लागले तुम्हाला यायला? तरी 8 दिवस 8 दिवस लागले. पायी आलेत. थँक्यू. साईराम. तुला खांद्यावर घेईल
तुला पालकीचा मेरा वेला तुला खांद्यावर घेईल तुला पालकीचा मेरा वेला साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत. नमस्कार मंडळी, हे तुम्ही शस्त्र बघताय हे महाराजांच्या काळातले आहेत. बघू शकता कसे मस्त मस्त आहेत आणि या शस्त्राने लढायचे मावले आपले. बघू शकताय ते व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे, पण मी कसं तरी काढतोय. बघा शिर्डीचं प्रसादालय आहे, त्याच्यावरच आहे हे म्युझियम. फक्त 10 रुपये तिकीट आहे. हे तुम्हाला बघायला भेटेल 10 रुपयामध्ये. श्रद्धा सबुरी वाल्यानं साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल. वाट अशी वळणाची आल्या पायाला ते बोर वाट असे ती बलनाची आल्या पायाला ते फोड वाट अशी वळणाची आल्या पायाला ते बोर वाट असे ती बलनाची आल्या पायाला ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल. माझी बापा आणि आई तुझं विठ्ठल रखुमाई माझी बापू आणि आई तुझं विठ्ठल. इथून शिर्डीवरनं त्र्यंबकेश्वरला आता निघालोत आम्ही. जेवण झालेलं आहे. इथून त्र्यंबकेश्वरचं अंतर आहे 2.5-3 तासाचं अंतर आहे. ते आता त्र्यंबकेश्वरला गेल्यावर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू पूर्णपणे. तुमच्या शंभूला भेटायला चाललो आहे. हर हर महादेव, जय शंभू. नमस्कार मंडळी, आता आलेलो आम्ही त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेणार आहे आता आणि थेट निघणार मुंबईला. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. अजून व्हिडिओ संपलेला ना मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला दाखवणार आहे गाभारा पूर्ण.
हर महादेव, जय शंभो. आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे त्र्यंबकेश्वराला. हॅलो. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आता झालेलं आमचं दर्शन. आता निघालो आम्ही घरी. आता 2-3 तास तरी उलटून गेले दर्शनासाठी. काय नाही, शंभूसाठी आपण काय नाही. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.